मित्रा, सकाळी उठल्यावर आरशात बघून तुला कधी वाटतं का, माझ्याकडून हे होईल का, की मी फक्त वेळ वाया घालवतोय? जर हे प्रश्न तुला पडत असतील, तर आज तुला स्वामी विवेकानंदांची एक गोष्ट ऐकावीच लागेल. विवेकानंद म्हणायचे, जुन्या काळात ते नास्तिक होते, ज्यांचा देवावर विश्वास नव्हता. पण आजच्या काळात तो नास्तिक आहे, ज्याचा स्वतःवर विश्वास नाही. विचार करा, तुम्ही मंदिरात जाऊन तासनतास पूजा करता, नवस बोलता. पण स्वामीजी म्हणतात, जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास नाही, तोपर्यंत स्वर्गातील 33 कोटी देवसुद्धा खाली येऊन तुमचं भलं करू शकत नाहीत. तुम्ही स्वतःला मेंढरं समजून का जगताय? तुम्ही वाघ आहात. स्पर्धा, जागांची संख्या, आरक्षण या गोष्टी बाह्य आहेत. खरी लढाई तुमच्या आत आहे. तुम्ही स्वतःला काय समजता? बिचारा विद्यार्थी की भावी अधिकारी? ज्या क्षणी तुम्ही मनातून स्वीकारता की मी जिंकण्यासाठीच जन्मलो आहे, त्या क्षणी अर्धी लढाई तुम्ही जिंकलेली असते. त्यामुळे मित्रा, आज जगावर विश्वास ठेवण्याआधी त्या आरशातल्या माणसावर विश्वास ठेव. उठ, जागा हो आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नकोस. स्वतःला ओळख. तू सामान्य नाहीस, तू अनंत आहेस. तुमचाच मेंटॉर.